रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर काल तुम्ही बघितलं माऊलींचा नीरा स्नान. त्याच्यानंतर आम्ही लोणंदला आलो आणि इथंच टेंट स्टे केला. आता आमचे टेंट सर्व काढलेले आहेत कारण माऊलीचा जो प्रस्थान आहे आज दुपारी होणार आहे, म्हणून आज थोडा उशीर आहे, म्हणजे आराम आहे. आणि आपल्या गाड्या थोड्याच टायमाने निघणार. सर्व मंडळी आता टेंटच्या बाहेर बसून जेवणाची तयारी करतात. हे बघा, तर आपल्यासोबत महाराज आहेत, सुनील महाराज. रामकृष्ण हरी. हां, तर आपण जो व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट केली होती, जर तुम्हाला काही इच्छा असेल तुमच्या मनापासून आमच्या दिंडीची सेवा करायची, तर तुम्ही दिलेल्या जीपे नंबरवरती जे काही आहे ते तुम्ही करू शकता, डोनेशन करू शकता. तर काय सांगणार, कोणी कोणी डोनेट केलं? रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सुनील महाराज रानकर, नवी मुंबई, दिंडी क्रमांक 130 या दिंडीचा चालक मालक आहे आणि अध्यक्षी आहे. आपण प्रणित दादांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला आव्हान केलं होतं. खरं म्हणजे आपण जनतेला कधी असं आव्हान करत नाही, परंतु योगायोगानं प्रणित दादा यावर्षी आपल्या दिंडीमध्ये आले आणि आपण जनतेला, म्हणजे त्यांचे जे चाहते आहेत त्यांना काहीतरी पुण्य मिळावं त्यानिमित्तानं आपण आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानातून या ठिकाणी काही देणग्या आलेल्या आहेत. त्यांच्या पावत्या वगैरे पाठवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्या दिंडीचं अकाउंट आहे, परंतु त्याचं गुगल पे किंवा बारकोड नसल्याकारणानं लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ती जी काही रक्कम आहे ती माझ्या खात्यावर टाकण्यात आली आणि त्याच्या सर्वांच्या पावत्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करतोय. श्रीमती शकुंतला गोपीनाथ म्हात्रे, बोनकोडेगाव यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. तसेच कुमार कशवी रणवीर सिंह पोळ हे साताऱ्यावरून यांनी आपल्या दिंडीसाठी 100 रुपयाची या ठिकाणी मदत केलेली आहे. मदत 100ची असो 1000ची असो, परंतु या ठिकाणी जो प्रेम आहे तो प्रेम महत्त्वाचा आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जवळजवळ 50-60 प्रणितदादांच्या चाहत्यांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहेत. त्याच्यातील एक आहे प्रचिती अरुण कोळी, 200 रुपये. सौ कांचन गोविंद शेळके, अन्नदानासाठी त्यांनी 101 रुपये दिलेला आहे. स्वर्गीय शांताराम विठू स्मरणार्थ श्री नंद किशोर शांताराम मढवी, दिवागाव, नवी मुंबई, 1001 रुपये त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचंही आपण या ठिकाणी आभार मानतोय. श्री रोहिदास दाभाणे 51 रुपये. श्री शरद वसंत गुळवी यांच्याकडून 2100 रुपये आलेले आहेत. त्यांचंही मंडळ आभारी आहे. कविता प्रशांत मानके यांच्याकडून 501 रुपये आलेले आहे. त्यांचंही या ठिकाणी आभार. हर्षला जगजीवन पाटील यांच्याकडून 1111 रुपये दिंडीच्या वारकऱ्यांच्यासाठी अन्नदानासाठी आलेले आहेत. मंडळ त्यांचा आभारी आहे. महेश रामदास खाडे 101 रुपया. पियुष मनोहर भेदुरकर 201 रुपया. जयदेव बळीराम ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. वैकुंठवासी हबबा पुंडलिक पोषा पाटील शिरोणेगाव यांच्या ज्या 4 मुली आहेत नाही का, त्यांनी अन्नदानासाठी नाही का 6000 रुपये पाठवलेले आहेत. विघ्नेश मंगेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. मीत जगदीश भानुशाली यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. संदीप चंद्रकांत डोंगरीकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. अमोल प्रकाश पवार यांच्याकडून 501 रुपये आलेले आहे. गीता मारुती परब यांच्याकडून 201 रुपये आलेले आहे. प्रवीण वसंत साळवी 151 रुपये आलेले आहेत. तेजस वासुदेव ठाणेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. स्वप्नील आत्माराम पष्टे यांच्याकडून 151 रुपये आलेले आहेत. अंजली कानडे यांच्याकडून 501 रुपये आलेले आहे. साईनाथ परसेकर यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. श्रीमती दुर्गावती अमरनाथ कश्यप यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. अर्पणा अल्पेश चौधरी यांच्याकडून 251 रुपये आलेले आहेत. भागोजी शंकर जाधव यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत. गणेश महादेव लोंढे यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. देश शिवानंद राव यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. सुमित संतोष जयराम चव्हाण यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. यतीन चंद्रकांत सावंत यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. प्रीतम गणेश कांबळे अन्नदानासाठी 500 रुपये आलेले आहेत. प्रशांत मारुती बोरकर यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत. किशोर वसंत क्षीरसागर यांच्याकडून 551 रुपये आलेले आहेत. गीतांजली कृष्णा घोरपडे यांच्याकडून 11 रुपये आलेले आहेत. गुरुनाथ ज्ञानदेव केणे यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. अविता पद्माकर भूमकर यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत. अरविंद यशवंत केणी यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. सीताराम निळकंठ पालव यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. दर्शन कृष्णा मडवी यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. शशिकांत नामदेव वैद्य यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे. परेश कमलाकर आदारकर यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे. शांतीलाल लक्ष्मण पाटील तुर्भेगाव 2000 रुपये आलेले आहेत. डॉक्टर नम्रता यस ताबीब यांच्याकडून
1000 रुपये आलेला आहे. सिद्धिका विनायक चिंदाणे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. नंदकुमार रामदास पाटील पावणेगाव यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे. रोहिदास मारुती दाभाणे यांच्याकडून 51 रुपये आलेले आहेत. आकाश ब्रिजलाल शाहू यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. शांताकुमार झिंगाडे धारवाड कर्नाटक यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. लक्ष बळीराम चव्हाण यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. अशा पद्धतीने देणगी आलेली आहे. सर्वांना विनंती आहे, हा काही आमचा व्यवसाय नाही, कोणी गैरसमज करून घेऊ नये, नाही का. आणि ह्यापुढे जर कोणाला पाठवायचं असेल तर स्क्रीनशॉट पाठवा. का तर हा धर्माचा पैसा आहे, दानाचा पैसा आहे. माझ्या खात्यामध्ये ते ह्याची चिंता मला आहे. का तर दानाचा जो पैसा आहे तो व्यवस्थित धर्माला लागला पाहिजे, नाहीतर त्याची पातकं आपल्याला लागत असतात. सर्वांना विनंती आहे, आपण सहकार्य केलं आणि आमचे प्रणित दादा त्यांनी सुंदर असं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि पहिल्यांदाच वास्तविक आपण दिंडीसाठी पैशांसाठी जास्त फिरत नाही. का तर दिंडीचं जे आपलं बजेट आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहतोय की आषाढी वारीसाठी ट्रक, टेम्पो आणि पाण्याचा टँकर आहे, तंबूवाले आहेत, चपातीवाले आहेत, यांचं सर्व मेळ जमवण्यासाठी आपण धावपळ करत असतो. का तर ते पुण्य आपल्याला मिळावं. कारण वारीचं जे पुण्य आहे, वारकऱ्यांच्या सेवेचं जे पुण्य आहे ते आपल्याला मिळतं आहे. परंतु जे घरामध्ये आहेत त्यांची इच्छा आहे, परंतु कामाच्या निमित्ताने म्हणा, व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा, किंवा बऱ्याच जीवनामध्ये अडचणी आहेत, त्याने यायला मिळत नाही. परंतु दान केल्याने पुण्य. ज्ञानेश्वरी मध्ये दानाचे भरपूर प्रकार आहेत. असो, सर्वांचं मनापासून धन्यवाद. भगवंत आपणा सुदंड आयुष्य देवो आणि अशाच पद्धतीने आपली सेवा घडत राहो. आणि चुकून जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपण स्क्रीनशॉट माझ्या फोनवर पाठवा, नाही की ती दुरुस्ती आम्ही करू. रामकृष्ण हरी. मंडळी, महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण आपल्या दिंडीपेक्षा थोडा पुढे आलोय. काल तुम्ही माऊलींच्या पादुकांचा नीरा स्नान बघितला आणि आज आपल्यासोबत नामदेव पाटील कोल्हापूरचे. रामकृष्ण हरी. हां, तर आज इकडे काय बघायला मिळालं? तर लिंबुण्या चांदाच्या खाली विठोबाचं मंदिर आहे. तिथं माऊलींना पहिलं उभे रिंगण आज पाहायला मिळणार आहे. असे किती रिंगण होत असतात? असे 3 रिंगण होत असतात. पहिलं रिंगण विठोबाच्या चांदोबाच्या विठोबाचे होणार आहे, उभे रिंगण होणार आहे. दुसरं मंदिर बाजीराव पाटलांची विहीर, तिथं गोल्ड रिंगण होणार आहे. आणि तिसरं रिंगण वाकरीमध्ये होणार आहे, गोल्ड रिंगण. असे 3 रिंगण होत असतात माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये. 3 रिंगण होत असतात. आज उभा रिंगण विठ्ठलांचं मंदिर आहे तिकडेच आता इथे उभं रिंगण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता मस्त आम्ही एक पाण्याचा टँकर आहे त्याच्यावरती बसलोय. हां, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला उभा रिंगण कॅप्चर करता येईल. हां, तर मेहनत बघताय तुम्ही. आता माझ्याजवळ कोण नाही, मी कुठं बसलोय ते दाखवायला, पण खूप मेहनत आहे मंडळी. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. रोज तुम्हाला माऊलींचे दर्शन देतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हां, तर आता थोडासा वेट करा, मग तुम्हाला माऊलींचंही दर्शन देतो आणि उभा रिंगणही दाखवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव संजय जाधव.
आताच माऊलींचा रथ आलेला आहे. आता अश्व हा पुढे गेलेला आहे. आता दिंड्यांचे दोन भाग होतील व रथाला रस्ता देऊन आता अश्व माऊलींचा येईल व उभे रिंगण आता चालू होईल. रामकृष्ण. रामकृष्ण.